नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. विशय खूप आसात. दिसान दीस नवे नवे विशय हे उपस्थित जायत आसात. सध्याच्या घडयेक एक विशय बरोच चर्चेत आसा आणि तो म्हटल्यार वंदे मातरम. वंदे मातरम ह्या गिताक राष्ट्रीय गिताचो दर्जो सरकारान दिला आणि त्या संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयान एक आदेशूय जारी करून वंदे मातरम हे आता कंपल्शन केल्ले आसा. राष्ट्रगीता बरोबर वंदे मातरम स पॅरेग्राफाचे वंदे मातरम गीत हे पुरायपणान हे वाजयलं वयतले आणि त्या गीताच्या वेळार सगळ्यांनी त्या गीताक आदर राखपाक लागून उबे रावन त्या गीताचे सन्मान करचो पडटलो. या अनुषंगान एक नवो वाद आता निर्माण जाल्लो आसा. विरोधी काँग्रेस पक्षान जी पहिली पासून परंपरा आसा ती म्हटल्यार वंदे मातरमाचे 2 स्टांजाच म्हणपाचे, तीच परंपरा आम्ही चालू दवरतले अशें म्हटलां. आणि आता ह्याका लागून बीजेपीची जी नवी टीम, बीजेपीचे नवे अध्यक्ष जे आसात तांची नवी टीम, तांची एक महत्वाची बसका जाली आणि वंदे मातरमाचो विषय हो पुरायपणान देशभरात व्हरचो आणि काँग्रेस ही कशी देश विरोधी आसा, काँग्रेस ही कशी हिंदू विरोधी आसा, अशा पद्धतीन एक प्लॅन हो बीजेपीन आखलेलो आसा. याच विषयाचेर चर्चा करपाक लागून आमच्या बरोबर आसात डॉक्टर मनोज कोटवाळे, एक पॉलिटिकल एनालिस्ट. मनोज बाब, येवकार तुमकां. थँक्यू किशोर. वंदे मातरमाचो विषय हो तुमकां खबरूच आसा. सध्याच्या घडयेक कशा पद्धतीन वंदे मातरमाचेर चर्चा सुरू आसा देशभरात आणि एक आर्ग्युमेंटूय सुरू आसा की पयलीं जे वंदे मातरम आमी म्हणटाले ते 2 स्टांजाच म्हणटाले. आता सगळे जे स्टांजा आसात ते 6 स्टांजा म्हणचे पडटले आणि पुराय वंदे मातरम हे आता म्हणप हे कंपल्शन केल्ले आसा. पहिली गजाल म्हटल्यार वंदे मातरमाचे पुराय गीत म्हणपाचे कंपल्शन करपीचो आदेश गृह मंत्रालयान इश्यू केला. तो आदेश नेमको कितें आणि त्या आदेशान नेमके कितें म्हटलां? किशोर, आता ऍक्च्युली वाद जावंक जायना, पण वाद जाता आणि वाद करपाक लागून भारतीय जनता पार्टीचो रुलिंग सरकार तो कसो फाटी रावपाचो ना. आणि दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीनी तो क्लिअरली समजून घेवपाक जाय. आता जेन्ना हे म्हणटा की ऑर्डर जेन्ना आयली ऑफिशियल, तातूंत नवीन अशें कांय ना. पयलीं आमकां जे नॅशनल एंथम, जेका नॅशनल एंथमाक जो आमी रिस्पेक्ट दिवपाक जाय एज पर द कॉन्स्टिट्यूशन, आणि प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर 1971 ऍक्ट सेक्शन 3 आसा, तेतून आता हो नॅशनल सॉंग ऍड केलेलो आसा. सो जो रिस्पेक्ट, जो ऑनर, जो सन्मान आमी नॅशनल एंथमाक दिवंक जाय तो आता नॅशनल सॉंग वंदे मातरमाक दिवपाक जाय. आणि पण किशोर, तो कायदो ऑलरेडी पास जालो 11 ऑगस्ट 2026 म्हणजे याच म्हयन्यान प्रेसिडेंटान सायन केलो आणि हेजेर 9-10 वरां सुमार लोकसभेन चर्चा जाली, 10 वरां राज्यसभेन चर्चा जाली. दोनूय सायडींतल्यो ज्यो डिस्कशनां करपाक ते डिस्कशन जाले. सो आता जेन्ना मेन जेन्ना कायदो जालो, सो एक लोक सविस्तर विसरता की अंडर आर्टिकल 54(1) जे आमचे फंडामेंटल ड्युटीज आसा न्ही, ते व्हेरी क्लियर आसा. थंय कितें म्हणटा की आमी कॉन्स्टिट्युशनाक मान सन्मान दिवपाक जाय, मागीर आमचे नॅशनल ऑनर जसे नॅशनल एंथम आसा आणि आयज भितर नॅशनल सॉंग आयला. सो तेका सन्मान दिवपाकूच जाय. आणि द टेक्निकल रूल कितें म्हणटा की जर इंटेन्शनली तू जर कोणाक डिस्टर्ब करता किंवा तू कोणाक स्टॉप करता नॅशनल एंथम म्हणटाना किंवा नॅशनल सॉंग म्हणटाना, जाल्यार इट इज अ पनिशेबल ऑफेन्स. 3 years इम्प्रिझनमेंट आणि एडिशनल असे पैसे भरप बी आसा. थोडक्यात समजूंक जाय कितें, तो हिंदू विरोधी किंवा मुस्लिम विरोधी अशें कांयच ना. आणि काँग्रेस पार्टीन जो स्टँड घेतला, तांच्यांनी म्हटलं की आपल्या प्रायव्हेट फंक्शनाक आम्ही 2 स्टांजा म्हणटले. एक तेंच्यांनी लक्षात घेवपाक जाय, ऍक्च्युली भारतीय जनता पार्टीक हे तेंच्यांनी पयतूच दिवपाची गरज ना.
माझे प्रामाणिक मत किती आसा, सी तुम्ही तो 2 स्टॅन्झा म्हणा, 1 स्टॅन्झा म्हणा, अर्दो म्हणा नाल्यार कांयच म्हणू नका. पण तो जेन्ना वाजयता तेन्ना तें सॉंग म्हटलें की तें पुराय वाजोवंक जाय आणि त्याच्या रिस्पेक्टान तुम्ही आसा त्या जाग्यार जे कितें आसा ते उबे रावपाक जाय. जर तुम्ही त्या फंक्शनाक पार्टी आसा जाल्यार. ओके. सो इफ यू आर अटेंडिंग दॅट फंक्शन तुम्ही उबे रावपाक जाय. आणि सेम रूल नॅशनल एंथमाक आसा. अशें ना की नॅशनल एंथम म्हणपा जाय म्हणून स्ट्रिक्ट कायदो आसा. नॅशनल एंथम जर चालू आसा आनी तूं जर त्या फंक्शनाचो पार्टी आसा किंवा यू आर अ पार्टिसिपंट, यू शूड स्टँड, ऑनर इट, रिस्पेक्ट इट. तू म्हणिना नो प्रॉब्लेम, तुका दिसता आपण म्हणपाचें ना, वॉट एव्हर रिझन. हांगा धर्म, कास्ट, रिलिजनाचें कांयच उलयना. सो एक काँग्रेस पार्टीन तेयी समजपाक जाय, जेन्ना आमकां कायदो आयला, तुमची साधक बाधक दोनूय सायडीची चर्चा जाली. आता अपोज करून आमी दोनूच म्हणटले हे हो स्टँड एक डिफरंट जाता. बरें तुमी ऑफिशियल हेका क्लियर कट जर तुम्ही उबे रावता, रिस्पेक्ट दिता, जाल्यार तुमच्या फंक्शनाक सुद्धा तुम्ही सगळे वाजया, उबे रावा. म्हणपा जाय म्हणा. आणि तशें सगळे आता 99.9% लोकांक तर सगळे अजून कळना बिकॉज वी हॅव नॉट प्रॅक्टिस इट. सो एक गिवन टायमान सगळ्यांक प्रॅक्टिस जातली आणि ना सुद्धा जालेले वाजयता आणि वी शुड रिस्पेक्ट इट. सो हेतून रिलिजन धर्म असो कांयच ना. सी फंडामेंटल ड्युटीज आसात त्यो समजून घेवपाक जाय. आम्ही जसो ब्रदरहूड मेंटेन करपाक जाय, इट इज नथिंग टू डू विथ एनी रिलिजन. म्हाका परतून सगळ्यांक सांगपाचें आसा की इट इज व्हेरी सिंपल की तेतूर जर लास्ट एक 5व्या स्टॅन्झान जर एक लक्ष्मी म्हटल्या, दुर्गा म्हटल्या, सरस्वती म्हटल्या, सी इट इज एक 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 कंपॅरिझन किंवा एक उपमा दिला की ही आमची धरती माता आमकां इन्कम दिता, लक्ष्मीचं रूप. मागीर ही आमकां इंटलेक्च्युअल, हीच आमची माता, ही आमकां म्हणजे एज्युकेशन दिता. सो सरस्वती म्हटला, वेळ येयली जाल्यार हीच आमचो तारणहार, ही आमच्या एक दुर्गेच्या रूपान आमकां एक डिफेन्स करपाक लागून आमकां एक हे दिता, कितें स्फूर्ती दिता. सो इट इज जस्ट रिस्पेक्टिंग युअर मदरलँड. सो हेतून मुस्लीम असू, ख्रिश्चन असू, हिंदू असू, आता हिंदू भितर फॉर एक्झाम्पल नास्तिक आसा जो देवाक मानिना, ताणें उबो रावचो न्ही. हांगासर खंयच म्हणूंक ना की दुर्गेची पुजा करा किंवा बाबा लक्ष्मीची पूजा करा, सरस्वतीची पूजा करा. नास्तिक आसा तो कितें म्हणटलो आपण पूजा बिजा काय करिना. पण हेजो अर्थ असो ना की 54(1) जर तुजो फंडामेंटल ड्युटी आसा, यू शूड रिस्पेक्ट. हांगा चॉईस बी कांय ना. सो जेन्ना पळय तामिळनाडून टीव्हीके सरकार फॉर्म जालो, ओके, राहुल गांधीजी थंय आशिल्लो, फुल वंदे मातरम म्हटलो. जेन्ना हो सरकार जालो तेन्ना 10 मेक म्हाका तेची स्वेरिंग इन सेरेमनी जालेली. मागीर केरळाक युडीएफ आणि इंडियन नॅशनल काँग्रेस थंय जेन्ना त्यांची शपथविधी जाली 18 मेक, थंय फुल नॅशनल हे म्हटलें वंदे मातरम म्हटलें. राहुल गांधीजी आसलेलो. पण तेच्या बदल्याक जर तूं आसाम पळयलो आणि वेस्ट बेंगाल पळयलो, ते आमचे माननीय पंतप्रधान आणि होम मिनिस्टर अमित शहाजी दोघूय आशिल्ले. पण थंय आसामाकूय म्हणूंक ना वंदे मातरम आणि वेस्ट बेंगालकूय म्हणूंक ना. आणि ही डेट केन्ना 12 मे आणि 9 मे त्याच दिसांनी. आणि होम मिनिस्टरान फुल म्हणचे म्हणून जे ऑफिशियल डायरेक्शन आयलेले ते पयलीं जानेवारी 2026, मागीर ते तेंच्यांनी वेबसायटीचेर घातले आय थिंक फेब्रुवारी, मिड फेब्रुवारी, आणि जुलय 2026 जुलयान ते सगळे ऑफिशियल आयले. सो आता भारतीय जनता पार्टी कितें म्हणटले की जेन्ना म्हणजे आसामाक आणि वेस्ट बेंगालाक म्हणूंक ना. सो तो रिस्पेक्ट करिना. प्रधानमंत्रीची खुद्द थंय आसा आणि राहुल गांधीजीन प्रूव्ह करपाची कांय गरज ना. तो जेन्ना हेचे तामिळनाडूच्या हेका फुल उबो रावलो आणि केरळाच्या हेका फुल उबो रावलो, अजून वयल्यान ऑगस्ट जावंक नाशिल्लो. म्हणजे प्रेसिडेंटाच्यान तो कायदो म्हणून पास जावंक नाशिल्लो. प्लस ह्या 15 ऑगस्टाक सुद्धा जे इंडियन म्हणजे एआयसीसी हेडक्वार्टर दिल्ली जो बोवाळ जाला इंदिरा भवनान, थंय सुद्धा राहुल गांधीन डिरिस्पेक्ट करूंक ना. तेंच्यांनी फुल वाजयले ते. इवन खरगेजी उबो रावलो. आता कितें जालें, आता श्रीमती सोनिया गांधी कितें कन्फ्युजन जालें खबर ना. म्हणजे एक मिसकम्युनिकेशन आसतलें. सो पण तांच्यांनी डिरिस्पेक्ट अशें करून ते कंटिन्यू केलें. सो सीडब्ल्यूसीन तेंच्यांनी जो घेतलेलो की आमी दोनूच म्हणटले किंवा आदलो जो आमचो इंटलेक्च्युअल तांच्यांनी डिस्कस करून जे दोनूच स्टॅन्झा म्हणपाक लायला म्हटल्यार तो स्टँड तेंच्यांनी घेतला न्ही. सो तेंच्यांनी आय डोंट नो कित्याक ते बेश्टो वाद करपाची एक्चुअली गरज ना. ना आता कित्याक आमकां आनीक खूब मुद्दे आसा. मनोज बाब, विषय कसो आसा की येस, की नॅशनल प्रायड आणि नॅशनल इंटिग्रेशन, नॅशनल एंथम हाचो आदर दवरपाक जाय, हे कॉन्स्टिट्युशनान आसा ही गजाल वेगळी. पूण आमी एक भारतीय म्हणून ताचो आदर राखपाक जाय, हातून मातूय दुबाव ना. पुणून जशें तुमी म्हटलें की जे पयले 2 पॅरा आसा, म्हणजे 1937 जेन्ना हो विशय चर्चेक येयलो, त्या वेळार तांणी देशाचें कॉन्स्टिट्युशन
आमची देशाची डायव्हर्सिटी, देशाची विविधता, सर्व धर्म समभाव या सगळ्या गजालींचो विचार करून ताणे असो निर्णय घेतलो की तातूंत वाद नाका, आम्ही ते दोनूच स्टांजा हे म्हणया म्हणून. आता वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या भारतान रावतात. नो डाऊट की मातृभूमीक उद्देशून तांणी देवाची उपमा दिल्ली आसा, म्हणून हिंदू देवतांची त्याच्यात उपमान असल्या कारणान ताची सक्ती ही दुसऱ्या धर्मियाचेर करप हे कितपत योग्य हे पहिली एक गजाल झाली. कारण आमकां तीच घटना, जी घटना आमकां सांगता की नॅशनल एंथमाचो आमी आदर राखपाक जाय, तीच घटना आमकां फ्रीडम, रायट टू रिलिजनूय दिता. प्रत्येकाक स्वताची श्रद्धा, स्वताचो धर्म, स्वताची देवता, स्वताची भक्ती मानपाचो प्रत्येकाक अधिकार आसा. जाल्यार अशा वेळार या नॅशनलिझमीच्या नावाचेर एका धर्माच्या देवतांचे बंधन दुसऱ्या धर्मियाचेर करप हे कितपत योग्य? पळय, हेतूर दोन प्रकार आसा. जेन्ना 1937 आनी इट वॉज बिफोर इंडिपेंडन्स, त्या टायमारचे इंटेलेक्च्युअल पळय, सुभाषचंद्र बोस, गांधीजी म्हणा, मौलाना अब्दुल कलाम, सरदार पटेल मागीर असले. सरदार पटेल, मागीर आमचो पंडित जवाहरलाल नेहरू. पण हेंच्यांनी विचारले कोणाक? रवींद्रनाथ टागोराक विचारले. बरोबर. रायटर कोण असलेलो? रायटर असलेलो बंकिम चंद्र चट्टोपाध्याय. सो आता तो त्यांना म्हटल्यार हयात नासलेलो 1937. सो टागोराक कित्याक विचारले तेंच्यांनी की ताणें फर्स्ट ताका एक चाल लायली, एक रिदम लायली, एक सॉंग म्हणून, बिकॉज तो एक संगीतकार असलेलो, रायटर, इतिहासकार आणि व्हडलो ज्ञानी आणि विचारवंत असलेलो पळय. सो तेणी 1896 ते फर्स्ट टाइम म्हटले पळय कलकत्तान. आणि पण त्याची त्या सॉंगाची त्या टायमार जी प्रेरणा असलेली, ईस्ट इंडिया कंपनी किंवा ब्रिटिशा विरुद्ध झगडपाक एक मतान येवपा जाय, हो जो सूर पहिली बंगालची जी आनंदमठ म्हणून जो एक आदिवासी हेतूरच्यान जो सुरवात जालो, त्याची प्रेरणा म्हणून सबंद भारताक जेन्ना एक प्रेरणा सॉंग म्हणून जर एक्सेप्ट करपा जाय म्हणून अशें डिस्कशन जाले. आणि ते फक्त बंगाल किंवा त्या सायडीन लिमिटेड दवरचो न्हू, सो नॅशनल सॉंग म्हणून घेवचे काय म्हणून हेचेर विचार जालो. आणि तेन्ना कितें आसा, तेन्ना प्रिवेलिंग त्या टायमाचे सिच्युएशन कशें आसलेलें की ओके, कोणाक नाका, कित्याक ऑलरेडी देश आमचो स्वातंत्र्याक लागून झगडटा, तेज्या मदीं जर फूट पडत ह्या भयाक लागून तांच्यांनी म्हटलें की कोणी जर अशें हे म्हणजे बॅरिस्टर जिन्ना बी आशिल्लो, मुस्लीम लीग, ते पयलीं ताका विरोध करतले खबर आसा. त्या मानान तेंच्यांनी टागोरान कितें म्हटलें की काही लोक थंय हे करीत अपोज करीत किंवा तांकां आवडचे ना. सो हो एक डिफरन्स क्रिएट जावचो न्हय त्या टायमार. जो फ्रीडम स्ट्रगल मुवमेंट आहा तो खंय तरी कमी जावपा जायना म्हणून तांच्यांनी तो स्टँड घेतलो. आणि वेल इट इज एक्सेप्टेड. आफ्टर इंडिपेंडन्स सुद्धा आमचो पहिले प्रेसिडेंट डॉक्टर राजेंद्र प्रसाद तांणी म्हटलें की ह्या सॉंगाक आमी नॅशनल सॉंग म्हणून दर्जो दिवचो ऍट पार विथ नॅशनल एंथम. पण काळांतरान कितें 1971 जो ऍक्ट जालो न्ही, तेतूर ते तशेंच उरले, तेचो तो एक फॉर्मली असो येवंक ना. पण हेजो अर्थ अशें न्ही की 2 स्टांजा म्हटलो आणि 6 स्टांजा म्हटलो, तुजी देशभक्ती कंपॅरिझन ना हांगासर. क्लिअरली एब्सोल्युटली हांगासर विषय कसो आसा की त्या वेळा वयल्या फुडाऱ्यांनी, आणि ते बेश्टे फुडारी न्हू तर ते विचारवंत असले सगळे. एक फुडारी हो एक विचारवंत असलो. तांणी जेन्ना देशाच्या समोरची परिस्थिती आणि त्या वेळा वयले सिच्युएशन हाचो विचार करून तो 2 स्टांजाच म्हणपाचो जो निर्णय घेतलेलो. आताच्या घडयेक आमी पळयतात की नाव जरी राष्ट्रीयत्वाचे जरी दिलें, नॅशनलिझमाचे जरी दिलें, तरी मुळात हेतू जो असता तो दुसऱ्या धर्मियाक कमी लेखपाचो, दुसऱ्या धर्मियांचो अपमान करपाचो. म्हटल्यार आता जय श्रीरामाची घोषणा सुद्धा कशा पद्धतीन दिल्यो वयता ते आम्ही पळयल्लें आसा. भारत माता की जय घोषणा ही देशाच्या अभिमानाची घोषणा, ती सुद्धा कोणाक तरी चाळोवपाक ना जाल्यार कोणाची तरी फकाणां करपाक तेची घोषणा जाता. राम रक्षा म्हणा, हनुमान चालिसा म्हणा, ह्यो सगळ्यो रस्त्यार बसून त्या वेगळ्या धर्मियाच्या दारान बसून म्हणपाचे अशा पद्धतीचे एक नवे हे सत्र देशभरात सुरू झाले आसा. आणि अशा वेळार आता वंदे मातरमाची सक्ती करून पुरायपणान सगळी स्टांजा म्हणपाक जाय. आता तुम्ही जशें म्हटलें की ते वाचता असताना उबे रावप आणि ताका आदर दिवप, ही गजाल बरी आसा. म्हणून तू म्हणपूच जाय, तुझ्या तोंडांतल्यान ती उतरां येवपाकूच जाय. अशा पद्धतीचे बंधन हे कांय लोकां कडल्यान सध्या सुरू आसा. कारण तांकां मुळात
तो कायदोच खबर ना की बाबा ते वाजले, ते जे वाचता त्या वेळार तू ओगी रावन त्या पदाक राष्ट्रगीताक तू आदर दिवपाक शकता. सो अर्दी माहिती असलेले लोक आयज जे सत्तेन आसात आणि सत्तेच्या बळार दुसऱ्या धर्मियाच्या मनान एक भय निर्माण करपाक तांकां आमी कितें तरी कंपल्शन तेंचेर करता अशा पद्धतीचे एक सिच्युएशन क्रिएट करून ह्या गजालीचेर राजकारण करप कितपत योग्य? ऍब्सोल्युटली पळय कशें आसा आनी स्पेशली गोंयकारांनी सबंद देशान सुद्दां हें जाणून घेवपा जाय की कायद्यान इट इज नॉट कंपल्सरी. वी हॅव टू अंडरस्टँड इट इज नॉट कंपल्सरी. तू एक स्टँजा म्हण, दोन म्हण, एक लायन म्हण म्हणू नका. जशें नॅशनल एंथम सुद्दां तू म्हणप कंपल्सरी ना. इट इज जस्ट यू हॅव टू रिस्पेक्ट, स्टँड अँड रिस्पेक्ट. हेची म्हाका एक गजाल याद आसा, एक केरला असो इशू जाल्लो स्कुलान की भुरगे कितें करताले, एक ते म्हाका दिसता आय डोंट रिमेंबर विच कम्युनिटी, पूण तेंच्या धर्मान कितें आशिल्लें ते अशें प्रेजिंग बिजींग काय म्हणप ना, खंयचे एंथम बिंथम म्हणप ना. तो स्कुलांतल्यान ते कितें करताले, नॅशनल एंथम उबे रावताले, दोळे धापताले, ओगी रावताले आनी दिस टू नॉट डिस्टर्ब, दिस टू ऑनर इट, रिस्पेक्ट इट. पण काय म्हणनाशिल्ले. मागीर ते एकदा जेन्ना ऑब्झर्व केलें अशें करता तांकां स्कुलांतल्यान काडलें. मागीर ती केस सुप्रीम कोर्टा पर्यंत पावली. सो सुप्रीम कोर्टान क्लियर सांगलें की दे आर नॉट डिस्टर्बिंग, दे आर नॉट डिरिस्पेक्टिंग. तुम्ही तांकां म्हणपाक कंपल्सरी करूच शकना. पण हेजो अर्थ अशें न्ही की जर कोण एक पॅरेग्राफ म्हणटा किंवा दोन म्हणटा ताका म्हणून न्ही, ताणें डिरिस्पेक्ट करप ना. आयज सुद्दां जो ऍक्ट आसा प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर अमेंडमेंट 2026, तोय क्लियरली तेच म्हणटा, इंटेन्शनल डिस्टर्बिंग ऑर इंटेन्शनली ऑब्स्ट्रक्टिंग जर वंदे मातरम चालू आसा जाल्यार, तशेंच नॅशनल एंथम तू इंटेन्शनली डिस्टर्ब करप ना किंवा स्टॉप करप ना. सो हे जे राजकारण जे चल्लां, अवश्य हांव क्लियर मानता की भारतीय जनता पार्टीची स्ट्रॅटेजी ती, पण त्यांचे आंगलट खूब येल्लें आसा. आता जय श्रीराम ही घोषणा चलना कित्याक रामाक हेंच्यांनी खाल्लो, रामाक कंप्लीट खाल्लो. कितें जालें आतां, राम खंयच्या तोंडान म्हणटले जय श्रीराम म्हणपाक तांकां लज दिसता, पण आमकां लज दिसना. आमी पयलीं त्याच स्वाभिमान, त्याच अभिमान, त्याच श्रद्धेन, त्याच भक्तीन जय श्रीराम म्हणटाले आनी आयजूय जय श्रीराम म्हणटा आनी ह्यान फुडें म्हणटले. भारतीय जनता पार्टीचो जो नेट आसलेलो, भारतीय जनता पार्टीचो जय श्रीराम म्हणपाक, तो नेट आमकां नाका. तो आमकां आडेचो नेट न्ही. आमचो जन्मापासूनचो आसलेलो रामा बद्दलची भक्ती न्ही, ती भारतीय जनता पार्टी सत्तेन आसूं किंवा नासूं, तो आमचो चेंज जावपाचो ना. कळ्ळें न्ही. आता प्रश्न तांकां पडला कित्याक रामाची मंदिरान चोरी तेंच्या लोकांनी केला म्हणून त्यांची भक्ती खंय तरी हाडल्या, तेंचो खंयचो आवाज कमी जाला. तुका आनी एक गोष्ट सांगता पळय, दुसऱ्या धर्मांक कमी लेखपाचो प्रश्नच ना आनी दुसऱ्या धर्मांनी हे जाणून घेवपाक जाय की म्हणप कंपल्सरी ना. सो तुम्ही उठून त्याचा विरोध करपाची गरज ना. तुम्ही जशे नॅशनल एंथमाक रिस्पेक्ट करता, यू जस्ट स्टँड, रिस्पेक्ट, फिनिश इट ऑफ. कोणूच तुमकां म्हणू शकना. आणि हांवें तो एक हे सुद्दां आयकलेलो, तुषार म्हणून जो एक भारतीय युवा मोर्चाचो जो लिडर आसा न्ही, पण तो व्यवस्थित बरो उलयता, परंतु तो टार्गेट खंय करता, जेन्ना उलयता तेन्ना म्हणटा की तूं तर एक तर म्हणटा जाल्यार 6 म्हण, नाल्यार एकूय म्हणू नका. प्रश्न तो ना. तुका एक म्हणपाक जाय, एक म्हण, दोन म्हण, तीन म्हण, एक लायन म्हण, कितें म्हण. पण जेन्ना तो वाचतलो इन द पब्लीक फंक्शन, गव्हर्नमेंट फंक्शन, वेरेवर मास फंक्शन, यू शूड रिस्पेक्ट एज लायक नॅशनल एंथम. सो तो अर्देच सांगता, म्हणजे तो सक्ती करता तुम्ही म्हणा म्हणून ना. देर इज अ चॉईस. तू कोण जर म्हणटा, आता किशोर म्हणटा जाल्यार मनोजान येवन किशोराक डिस्टर्ब करपाचो ना. आणि जर म्युझिक वाजयल्यार खंयच्या फंक्शनाक आनी ते जर वाजता, हांवें डिस्टर्ब करना, दॅट इज अ क्रायम. सो ही क्लियरली इट इज अवर फंडामेंटल ड्युटी. आता म्हाका पळय, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आसा, फ्रीडम ऑफ रिलीजन सगळें आसा, परंतु हे जरी देवी देवतांचे भितर नाव असल्यार ते स्पेसिफिकली आमच्या भारतान बरयल्ल्या कारणान भारताच्या देवाचे कोण तरी नाव आसा तेच घालतले. सो तेतून न्हू कोणी ते आपल्या धर्माक लागून हे करता किंवा आपल्याक पूजा कर म्हणटा, हे प्रश्न ना. हांव एक्झाम्पल नास्तिकाचे दिले. तांच्यांनी तशें म्हणपाची गरज ना. दे हॅव टू रिस्पेक्ट इट एज अ फंडामेंटल ड्युटी, हाव दे आर रिस्पेक्टिंग नॅशनल एंथम. पण दुसरी गजाल, हे कशें हिणयता, तो हांवें एक म्हाका दिसता 22 तारखेक काय कितें तरी, काय 20 तारखेक तो व्हिडिओ आयलेलो. तो कॉम्पेअर सरळ कितें करता खबर आसा, आमी म्हणटा चिल्ड्रन्स डे, चाचा नेहरूचो चिल्ड्रन्स डे 14 नोव्हेंबर आसा न्ही, तो सेलिब्रेट करता. सी, प्रश्न तो ना. नॅशनल चिल्ड्रन्स डे जो इंटरनॅशनल डे आशिल्लो तो आधीपासून सेलिब्रेट करतालो. आता चाचा नेहरूचो जेन्ना हे जालो, म्हणजे तो देहांत जालो 1964 उपरांत, मागीर इंडियन नॅशनल चिल्ड्रन डे सेलिब्रेट सुरवात केलो ऑन हीज बर्थडे. आनी तो बेश्टो करूंक ना, बिकॉज ताका एक स्पेशल भुरग्यांक लागून एज्युकेशन,
न्यू रेव्होल्युशन IIT एम्स काडपाची सायंटिफिक कम्युनिटी फुडें व्हरपाची हे एक इंटलेक्च्युअल आशिल्ले भुरग्यां चायल्ड रायट्सा बद्दल ताणें सुरवातीपासून काम केला म्हणून तो एक ताका एक रिस्पेक्ट म्हणून ताणें हे केलें कितें सांग पळोवया तो नॅशनल डे म्हणून सेलिब्रेट कर चिल्ड्रन्स डे ताणी हेय उदाहरण दिलें म्हाका शॉक जालो तो म्हणपा लागलो ड्राय डे आमी म्हणपा लागलो गोंयांत ड्राय डे मानता म्हणपा लागलो कित्याक म्हणजे महात्मा गांधीची जयंती आणि तो म्हणपा लागलो गोंयांत एकूय दीस येवंक ना तरी आमी मानता सी तुका हे कित्याक म्हणपा जाय तुजो इश्यू आसा वंदे मातरम महात्मा गांधीक तू कंपेअर करता तो गोंयांत येवंक ना म्हणून अरे महात्मा गांधीचीचो जर तू रेकॉर्ड काढलो न्ही जाल्यार ते गोंया लिबरेशनाक तो जरी हांगा येवंक ना ताचे गायडन्स डॉक्टर राम मनोहर लोहियाक मेळटाले ताणें पोर्तुगीज गव्हर्नराक पत्र बरयलेलें की सिव्हिल लिबर्टी दिवपाक जाय म्हणून बेग्यातल्या बेगीन गोंयांतल्या लोकांक आणि ताणी आपल्या जर रेकॉर्ड जर काडपाक जाय जाल्यार आर्कायव्जांत मेळटा तेजे रायटींग हरिजन जो हे बरयतालो न्हू तेतून सुद्दां गोंया बद्दल ताणें बरयला आणि जेन्ना भारतीय युवा मोर्चाचो हो स्पेसिफिकली सांगता की आपल्याक युथांक सांगपाक जाय की आमी अशें रिस्पेक्ट दिना बिकॉज तो कायदो जाला म्हणून 2 ऑक्टोबर अरे गांधीजीक तू कंपेअर करता हांगासर गांधीजीचे पुतळे ताका ताणें एक दुसरी गजाल लक्षांत दवरपाक जाय गांधीजी गोंयांत न्हू जवळ जवळ 130 ते 140 म्हाका दिसता कंट्रीनी गांधीचे फुल फ्लॅज पुतळे लायलेले आसा इन द रिस्पेक्ट आणि ते 140 गांधीजी त्या स्टेटीने तर भोवंकूच ना तो हार्डली 7 ते 8 इंटरनॅशनल कंट्रीन गेला युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हण किंवा साऊथ US म्हण ऑस्ट्रेलिया म्हण आणि मोस्ट ऑफ द युरोप गांधीजी भोवंकूच ना गांधीजी फक्त 7-8 कंट्रीनी भोवला पूण 130 ते 140 कंट्रीनी ताजो पुतळे बेश्टे लावना आणि गांधीजी जर गोंयांत येयलो येवंक ना ह्यो गोष्टी ज्यो उलोवन जो पळय तूं म्हणटा पळय एक तर दूषित वातावरण करप आणि युथांक न्हू हे करप म्हणजे एक एक भडकोवप ही गजाल बरोबर ना वंदे मातरमाचो मुद्दो तूं वंदे मातरमाक उलय आणि दुसरी गजाल किशोर ताणें एक न्ही व्हेरी बॅड प्रेसिडंट ताणें कितें म्हटलें खबर आसा ही गोष्ट म्हणपाक लागलो 2 इंटेलेक्च्युअल ग्रुपाची म्हणपाक लागलो आणि 2 इंटेलेक्च्युअल ग्रुप हांवें ताचे शब्द याद आसा दिस इज इंटेलेक्च्युअल डिस्कशन बिटवीन 2 ग्रुप म्हणपाक लागलो ताणें खंयचे 2 ग्रुप सांगले खबर आसा एक म्हणपाक लागलो श्रीमती सोनिया गांधी आणि श्रीमती म्हणूकूच ना पण हांव म्हणटा श्रीमती सोनिया गांधीजी आपली माता म्हणटा आणि आमचे असले ग्रुप जे म्हणपाक लागलो आमच्या भारत मातेक माता म्हणटा आता ताका तिसरोय ग्रुप पळया आम्ही भारत मातेकूय माता म्हणटा आणि श्रीमती सोनिया गांधीकूय माता म्हणटा आणि आमच्या मातेकूय माता म्हणटा आणि परत स्त्री जर कोण ओल्ड आसा तिकाय माता म्हणटा आणि त्याच्या फुडें वचोन आमच्या युथांक हे सांगपाक जाय म्हाका म्हटले म्हणून जायना आम्ही मानता हे महत्वाचे आसा आणि हे जर आम्ही खरे हिंदू आणि हिंदू धर्म आणि हिंदू राष्ट्राचे जर नागरीक आसा न्ही जाल्यार आमच्याकडे खूप उदाहरण आसा दिवपाक जाल्यार स्वामी विवेकानंदान कितें म्हटलेलें जेन्ना युएसाक जो गेल्लो फर्स्ट टाइम ताणी सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका युरोपाच्या फिमेल हांकां सुद्दां ताणें आपले सिस्टर म्हटलेली आणि युरोपाचे आसूं खंयचे आसूं तांकां विथ रिस्पेक्ट आनी मदर्स म्हटल्या आणि इवन आम्ही जेन्ना श्रीराम म्हणटा भगवान श्रीरामाचे उदाहरण दिवपाचे भगवान श्रीराम कितें म्हणटालो परस्त्री जर कोण असली तिका तर देवी म्हणटालो नाजाल्यार माता म्हणटालो शबरी जी तेजी जी कासवाय सुद्दां सकयल आसली तिणी तिका शबरी माताच म्हटलेले आणि इवन रावणाची जी ही आशिल्ली ताजी ही कोण म्हणटा ती मंदोदरी ही राणी आशिल्ली तिका सुद्दां तो महाराणी म्हणून हे संबोधित करतालो तो प्रश्न म्हणपाचो ना तुम्ही खरेच मनातल्यान माता मानता वा ना सो आम्ही जर भारताचे आसा भारताचे नागरीक आसा आणि आमचो हिंदू धर्म म्हण किंवा सनातन धर्म दुसऱ्यांक कोणाकूच कमी लेखपाची अशी आमकां शिकवण दिना आणि परस्त्रीक जर आम्ही भगवान श्रीरामाचे खरेच जर भक्त आसा जाल्यार भगवान श्रीरामांक तरी आम्ही आमच्या मतीन दवरून लक्षात दवरपाक जाय की परस्त्रीक आम्ही देवी म्हणपाक जाय माता म्हणपाक जाय सो श्रीमती सोनिया गांधीक जर माता म्हणटा कोण आणि मानता कोण हांवें सुद्दां म्हटलें जाल्यार आणि युथांनी मानले सुद्दां प्रॉब्लेम कांयच ना कित्याक फक्त श्रीमती सोनिया गांधी सगळे जे कोण आमचे एल्डरली फिमेल्स आसा ओल्डर लेडी म्हणजे आमचे म्हणणे अशें आसा की एकीकडे नॅशनलिझम राष्ट्रभावना हे एकीकडे उरली पुणून त्या राष्ट्रभावनेचो आणि नॅशनलिझमाचो भाजपाक कशा पद्दतीन उपयोग करता ते तुमकां त्या भाजयुमोचे अध्यक्ष तुषार केळकर हांच्या त्या मुलाखतींतल्यान किंवा त्यांच्या त्या बायटांतल्यान तुमकां कळ्ळें की तांचे आर्ग्युमेंट जर पळयशीत जाल्यार त्या आर्ग्युमेंटाचेर खंयचो मनीस ताका राष्ट्रीयत्वाची नाजाल्यार नॅशनलिझमाची भावनेंतल्यान हे तुम्ही लायला अशें म्हणटलो तांणी उदाहरणां जी दिली तातूंत स्पष्टपणान तांचो गांधी द्वेष तांचो काँग्रेस द्वेष
त्यांचो एका ठरावीक धर्मा बद्दलचो द्वेष हे थंय स्पष्टपणान आमकां दिसून येता. आणि अशा हेतून जेन्ना तुम्ही अशा पद्धतीचो जेन्ना डिसिजन घेतात तेन्ना ऑब्वियसली त्या राष्ट्राबद्दल आदर असलेलोय मनीस तुमचो हेतू दूषित असल्या कारणान ताका विरोध करतलो आणि तेतूंतल्यानूच हो सगळो वाद आता निर्माण जाल्लो आसा. मनोज बाब, एक महत्वाची गजाल की बीजेपी आता जसे तुम्ही सांगले की बीजेपी समोर सध्या वेगवेगळे विषय सध्या चॅलेंज म्हणून उभे रावले आसात अख्ख्या देशा भितर. कारण एक 15 वर्सां आता सरकार 2029 कंप्लीट करतलो. एंटी इन्कम्बन्सी सरकारच्या विरोधात वाढत चालल्या. 2012ची आश्वासनां आयजूच म्हाका एक व्हिडिओ पळोवपाक मेळ्ळो की म्हागाई कशी वाडल्या, पेट्रोल कशें वाडला, आमकां आता बदल घडोवपाक जाय, भाजपाक आमकां हाडपाक जाय, त्योच जायराती आता विरोधक वापरपाक लागलेले आहात. ही परिस्थिती जाल्लेली आसा. आणि अशा ह्या परिस्थितीन जर लोकांचे मन जर विचलित करतलो, लोकांक जर खंय तरी घुवणायतलो, जाल्यार मागीर नॅशनलिझम, मागीर वंदे मातरम असले विषय हाडप आणि तेतूंतल्यान वाद निर्माण करून त्याचो इतलो अतिरेक करप की त्या अतिरेकाक लागून देशाची शांतताय सुद्धा बिघडपाची परिस्थिती येयल्या उपकारता. पूण ताचेर राजकीय पोळी भाजपाक मेळपाक जाय. आता हे सगळ्यो गजाली काँग्रेस पक्षाक लक्षात येता की बीजेपी हे जाणा जावन करता म्हणून. इतले जावनूय बीन काँग्रेस पक्ष ताका बळी कित्याक पडटा? पण काँग्रेस पार्टीन एक म्हणजे ह्या गोष्टींक चड इम्पॉर्टन्स दिवपा जायना. आणि हांव एक एप्रिशिएट करता की लिडर ऑफ ऑपोजिशन श्री राहुल गांधीजीन तर क्लियर सांगला वंदे मातरम हो मुद्दो न्ही. आम्ही 2 पॅरेग्राफ म्हणटा वा कितले म्हणटा, आमची देशभक्ती वंदे मातरमान आधीपासून आसा. सो थोडेच म्हाका दिसता काँग्रेसीचे लिडर म्हाका दिसता एक डीप विचार करिनासतना, डिस्कशन करिनासतना येतात आणि तोंडाक येता ते उलयता आणि एकदा तोंडांतल्यान उतर सुटले की मागीर तांकां ते डिफेंड करपाक डिफिकल्ट जाता. सो राहुल गांधीन व्हेरी क्लियर केला सी ही इज सेइंग की वंदे मातरम इज नॉट द इश्यू. आणि ते 15 ऑगस्टाक त्यांना दिल्लीच्या त्यांच्या कार्यक्रमात फुल सॉंग वाजयले. ताका काय प्रॉब्लेम ना. तेच सांगता न्ही की ताणें तामिळनाडू, केरळान फुल वाजयले. ताका काय प्रॉब्लेम, तो मुद्दो नाच म्हणटा. तो मुद्दो कितें म्हणटा आता कातरो की गूंज कार्यक्रमान तो क्लियर कट मुद्दो भुरग्यांचे मुद्दो म्हणटा. ओके, अनएम्प्लॉयमेंटाचे मुद्दे म्हणटा, मागीर तो इथेनॉलाचे म्हणटा, मागीर राम मंदिराचे म्हणटा. आता सीडब्ल्यूसी पळय, सीडब्ल्यूसी तांचे जेन्ना रेझोल्युशन घेतले की आम्ही जसो आमचो फिलॉसॉफी आसा 2 स्टांजा म्हणटले आमचे जे प्रायव्हेट फंक्शनाक आसा ते म्हणून. पण तांच्यांनी बाकीचे रेझोल्युशन घेतला तेजेर बीजेपी काय म्हणिना. ते म्हणटा हेजेर आम्ही निषेध व्यक्त करता. बाकीचे रेझोल्युशन तेंच्यांनी घेतला न्हू, तेजेर तुम्ही निषेध व्यक्त करा. बाकीचे रेझोल्युशन खंयचे आसा आय विल टेल यू. पहिले रेझोल्युशन त्यांचे सपोजिंग हे वंदे मातरमाचे आसा, त्याच्या उपरांत त्यांचे आसा अनएम्प्लॉयमेंट रेझोल्युशन की हांगा 2-2 कोटी वर्साक दितले म्हणून एम्प्लॉयमेंट सांगलेले ते खंय पावल्यो. भुरग्यांक अनएम्प्लॉयमेंट आसा हे तांच्यानी रेझोल्युशन पास ताजेर तांच्यानी कंडेम केला. ताजेर बीजेपी कित्याक काय उलयना. दुसरे तांच्यानी राम मंदिराचेर सविस्तर सारखी क्लियर कट जे कोण भितर इन्वॉल्व आसा तांकां थंय तडीक लावपा जाय हेजेर ते स्ट्रेस दिता. तेजेर बीजेपी कित्याक काय उलयना. मागीर इथेनॉलाचेर तांच्यांनी डिस्कशन केलें. सो आपल्याक जायत्या हेजेर उलोवपाचें, बाकीचे उलोवपाचें ना. म्हणजे कितें सी खंयचोच भारतीय नागरीक जो आसा ताका वंदे मातरम म्हणपाक किंवा ताका आयकपाक किंवा तो उबो रावपाक हो प्रश्न येना. पण कितें जाता हे जेन्ना अशे बळजबरी करता आनी तकलेन घुसतात कळ्ळें न्ही, मागीर कितें जाता एक फ्रस्ट्रेशन तयार जाता आनी मागीर चुकून तोंडान कितें तरी येता. सो घाई गडबडीन कितें जालें, थोड्या काँग्रेसच्या लिडरांनी कितें कितें सपोजींग उलयलें मागीर तेच घट धरतात हे. ते एक विशय घट धरलो न्हू की मागीर कितें जाता सगळ्यांक सेन्सिटिव्हिटी आसता नेशना बद्दल, मागीर ते बेश्टेच पोलरायज जाता. तशेंच आतां पळय तुमी काल सॅटर्डे म्हाका दिसता 22 तारखेक युपीचो स्पीकर सतीश महाना ताणें कितें केलें, ताका ते कॉलेजीन एक खंयचे कॉलेजीन आपयलेलो एक फंक्शन आशिल्लो म्हणजे एज्युकेशन रिलेटेड कळ्ळें न्ही की एक डिस्कशन विथ द प्रिन्सिपल आनी स्टाफ मॅनेजमेंट आशिल्ले. तो थंय चीफ गेस्ट आशिल्लो. त्या फंक्शनाक तो उलयलो पासून 40 मिनटाचें फंक्शन जालें आनी तो भायर सरून जेन्ना ताका गार्ड ऑफ ऑनर दितालो त्या टायमार थंय पयल्या वॉला भितर नॅशनल एंथम सुरू जालें. गार्ड ऑफ ऑनर घेतलो, नॅशनल एंथम सोंपानासतना तो लागलो वाटेक. आता हे बीजेपी कशे डिफेंड करतले, कितें ना कितें तरी उत्तर घेवन येतलेच ते. सी काँग्रेस पार्टी केन्नाय ह्या गोष्टीचो बाहू करिना. ते कितें म्हणटा ओके मे बी आउट ऑफ निग्लिजन्स पण इंटेन्शनली जावं नासतलें. सो ते कितें स्वाभाविक विचार करता आणि त्या गोष्टीचो बाहू करिना. पण आयज जर हे जर काँग्रेसच्या कोणाक स्पिकरा कडेन जाल्लेले जाल्यार हे रान पेटयतले आसले कळ्ळें न्ही. आता हे त्यांच्या स्पिकरा कडेन जालां सो त्यांच्यानी उत्तर सांगचें. वो तुषार आसा न्ही
भारतीय युवा मोर्चा ताणी हेजेर उत्तर दिवचें, ताणें एक्सप्रेशन दिवचें. सी लोकांनी आयकचें, तेंचे कडेन उत्तर रेडी आसतलेच, कितें ना कितें ते उत्तर दितलेच ते, पण आमी आयकपाचें. सो काँग्रेस पार्टीनी हो कितें करता, हे भारतीय जनता पार्टीचे वंदे मातरम हेंचो होमवर्क दिता न्हू काँग्रेसीक बिझी करपाक. आमी गणिताचो कसो 10-15 तुका प्रॉब्लेम येता म्हणजे तुका बिझी करपाचो. हेंचो होमवर्क घेवपाचो ना. काँग्रेस पार्टीन जो कितें होमवर्क केला, वंदे मातरमाचो सोडून जो बाकीचो होमवर्क केला की अनएम्प्लॉयमेंट, छात्रों की गूंज, मागीर शिक्षण व्यवस्था, एम्प्लॉयमेंट, राम मंदिर, इथेनॉल, पीएम केअर फंड, कळ्ळें न्ही, आनी 15 लाख येवपाचे आहा ते, पळोवया केन्ना येता ते, कळ्ळें न्ही, काला धन, ह्या सगळ्या गोष्टींचो जो होमवर्क जो काँग्रेसीन ऑलरेडी केला, तेजेर तेंच्यांनी सुरू करपाची, तेजेर हेंका एक्झामी दिवपाक लावपाच्यो ना भारतीय ना, जनता पार्टीक. म्हाका दिसता तुम्ही आमचो टायमूय जाल्लो आसा. खरें म्हटल्यार काँग्रेस पक्षान खुबशे गंभीर विषय देशा खातीर, देशवासियां खातीर खूप महत्वाचे अशे विषय आपल्या एजेंडाचेर घेतलेले आसात. ह्या एकाच विशयाचेर शिरकोन उरनासतना त्या विशयाचेर म्हाका दिसता काँग्रेस पक्षान जर लक्ष दीत जाल्यार योग्य पद्दतीन काँग्रेस पक्ष फुडें वचपाक शकता. बीजेपी ज्या पद्दतीन अशा पद्दतीचे हे विषय तयार करून काँग्रेस पक्षाक थंयच्या थंय घुसपोवपाचो जो प्रयत्न करता, तो काँग्रेस पक्षान वळखप ही आता काळाची गरज जाल्या आणि काळाची नितांत हे जाल्लेली आसा. आता एक गजाल खरी की भारतीय जो भारतांत रावपी प्रत्येक भारतीय आसा तेका आपल्या देशाबद्दल प्रेम आसाच, पुणून कोणाच्या तरी प्रेमाची टेस्ट घेवपाचो अधिकार हो कोणेच कोणाक दिल्लो ना. आणि देश प्रेमाचो सगळो ठेको भाजपाकडे आसा आणि भाजपावाले अख्ख्या देशभर फिरतले, तुझे देशप्रेम सिद्ध कर, तुझे देशप्रेम सिद्ध कर, अशें जावपाक शकना. प्रत्येक जाण हांगा आपल्या देशाचो स्वाभिमान अभिमान बाळगून आसात आणि त्याच खातीर आमचो देश आयज हयच्या हांगारल्या ह्या परिस्थितीन ह्या घडयेक हांगा मेरेन पावल्लो आसा. कोणाच्या देशभक्तीचेर कोणाकूच दुसऱ्याक दुबाव घेवपाचो अधिकार ना आणि तशा पद्दतीन कसलेच प्रयत्न हे कोणेच करपाक जायना. सगळे देशप्रेम राष्ट्रभक्ती ही आपल्याकडे आसा आणि तुम्ही टेस्ट दिया, तुम्ही वंदे मातरम म्हणा, तुम्ही उभे राहा, तुम्ही असे करा, तुम्ही तसे करा, अशा पद्दतीन जे प्रकार सध्या सुरू झालेले आसात त्या प्रकाराक लागूनच मागीर कोण तरी कोणाच्या तरी तोंडातल्यान गैरशब्द येतात, अपशब्द येतात आणि मागीर ताचेच भांडवल करून कशा पद्दतीन देश हो ढवळून काडपाचो प्रयत्न हो सध्याच्या घडयेक वेगवेगळ्या मळाचेर सुरू आसा. म्हाका दिसता काँग्रेस पक्ष ह्या सगळ्या गजालींतल्यान देख घेतली आणि बीजेपीचे हे जे डाव आसात ते डाव वळखून काँग्रेस पक्ष महत्वाचे विषय जे आयज देशा मुखार आसात त्या विषयाचेर काँग्रेस पक्ष ही लढतली. बीजेपीच्या अशा पद्दतीच्या राजकारणाक खंयच्याच पद्दतीन काँग्रेस पक्ष बळी पडचो ना. अशें जर जायत जाल्यारूच बीजेपी ही बीजेपीक टक्कर काँग्रेस पक्ष दिवपाक शकतात. मनोज बाब, म्हाका दिसता मनोज बाबाचे कनेक्शन डिस्टर्ब जाला, पुणून मनोज बाबान आमकां योग्य पद्दतीन पुरायपणान अभ्यास करून वेगवेगळे विषय आणि वंदे मातरमाच्या संदर्भात कायद्याची तरतूद आणि त्या अनुषंगान वेगवेगळे विषय हे मांडून पुरायपणान ह्या वंदे मातरमाच्या विषयाचेर उजवाड घातला. मनोज बाब हांचे आमी खूप खूप धन्यवाद करतात. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं.